नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे गोड असे स्वागत करते. आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी खाऊ मोदकाचा तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे सुरुवातीला मिक्सरचं भांडं घेतलं आहे. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा मेजरिंग कप सेट करून घेतला आहे. तुम्ही एखाद्या वाटीने पण हे सगळे जिन्नस घेऊ शकता. आता इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे, म्हणजे हा मेजरिंग कपचा अर्धा कप आहे. आणि त्यानंतर वेलचीच्या बिया घेतलेल्या आहेत. 2 ते 3 वेलची सोलून अशा त्यातल्या बिया वापरलेल्या आहेत. ह्या वेलचीने आपल्या मोदकांना सुगंधही छान येतो आणि चवही छान येते. आणि हे मोदक अगदी पटकन तयार होतात. फक्त 4 जिन्नस आपण यामध्ये वापरलेले आहेत. त्यानंतर मी इथे मखाणे घेतलेत. हे मखाणे म्हणजे कमळ फुलांच्या बियांना फुलवून असे मखाणे तयार केले जातात. हे मखाणे घेतलेत. आणि त्यानंतर आपण यामध्ये मिल्क पावडर घालत आहोत. त्याऐवजी तुम्ही डेअरी व्हाईटनर पण वापरू शकता, पण मिल्क पावडरने अगदी आपल्या मोदकांना खव्याची चव येते, म्हणून मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे सुक्या खोबऱ्याचा खीस घालत आहे. हा तयारच खीस आहे बाजारातून आणलेला. तुम्ही खोबऱ्याची वाटी खिसून देखील हा खीस तयार करू शकता. इथे 2 वाट्या म्हणजे मेजरिंग कपनुसार 1 कप असा सुक्या खोबऱ्याचा खीस आपण वापरलेला आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरवर दळून घ्यायचं आहे. फार बारीक पूड नाही करायची, पण थोडंसं याला बारीक करायचं आहे. म्हणजे अगदी जाड पण नको आणि अगदी बारीक पण नको. आता हे सगळं आपण मिक्सरवर दळलेलं एका ताटामध्ये काढून घेत आहे. आणि याचा आपल्याला छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे दूध वापरलेलं आहे. दूध हे तापवून थंड केलेलं दूध आहे. अगदी गरम दूध घेऊ नका, थोडंसं थंड झालेलंच दूध घ्या. गरम दुधाने साखर फार वितळेल आणि मोदक बिघडण्याची शक्यता आहे. दुधाचं प्रमाण हे आपलं किती मिश्रण आहे त्यावर अवलंबून आहे. मी सुरुवातीला 2 चमचे घातलं आणि पुन्हा यामध्ये अजून 2 चमचे घालणार आहे. त्यानंतरही जसं लागेल तसंच आपण यामध्ये दूध वापरणार आहोत. आता हे 2 ते 3 चमचे दूध घातल्यानंतरसुद्धा मला हे मिश्रण थोडंसं कोरडंच वाटतं आहे, म्हणून मी यामध्ये पुन्हा 2 चमचे दूध घालत आहे. म्हणजे जवळपास आपण 5 ते 6 चमचे दूध यामध्ये एवढ्या मिश्रणात घातलेलं आहे. ह्या मिश्रणामध्ये आपण ना रवा, ना तांदूळ, ना मैदा, ना साबुदाणा असं काहीही वापरलेलं नाही. हे मोदक आपल्याला उपवासाला देखील चालतील. आणि अगदी लहान मुलंही बनवू शकतील इतके सोपे हे मोदक आहे. आता याला छान असं दाबून याचा घट्ट गोळा करायचा आहे, म्हणजे आपले मोदक ठिसूळ होता कामा नये. थोडंसं तुपाचा हात लावून पण तुम्ही मळू शकता. आणि आता आपण मोदक तयार करणार आहोत. तर इथे मी मोदकाचा साचा वापरलेला आहे आणि हा साचा मी पहिले ग्रीस करून घेतलेला आहे. थोडंसं तुपाचं बोट लावून ग्रीस केलं तर मोदक आपले पटकन निघतात. पण फक्त हे पहिल्याच मोदकाला तूप लावायचं आहे. प्रत्येक मोदकाला तूप लावायची गरज नाही आहे. आता त्यानंतर मी इथे केशर आणि टूटी फ्रुटी 2 रंगाची लावून असं याला मोदकाला गार्निश करत आहे. तुम्ही इथे काजू, बदाम, मनुके किंवा चारोळी असं कुठलंही साहित्य लावून तुम्ही याला गार्निश करू शकता. आणि ह्या साच्याच्या प्रत्येक पारीमध्ये मी असं हे मिश्रण भरून घेत आहे, म्हणजे आपण जे गार्निशिंगसाठी वापरलेलं आहे ते इकडे तिकडे सरकता कामा नये आणि मोदक आपला छान सुबक असा तयार होईल. आता हे सारण असं अगदी दाबून दाबून प्रत्येक पारीमध्ये भरून घेतलेलं आहे. आणि स्टफिंगसाठी मी इथे थोडीशी टूटी फ्रुटी घालत आहे. हे घालणं ऑप्शनल आहे. तुम्ही या जागेवर काजू, बदाम काहीही साहित्य तुमच्या आवडीप्रमाणे स्टफिंग करू शकता. आणि त्यानंतर मी पुन्हा थोडंसं सारण घालून हे बोटाने असं दाबून सेट केलेलं आहे, म्हणजे मोदकाला आकार अगदी छान येतो. आणि एक्स्ट्रा लागलेलं मिश्रण पण मी काढून घेतलेलं आहे. आता आपण हा मोदक कसा झाला आहे ते बघूयात. अतिशय सुंदर सुबक असा मोदक आपला तयार झालेला आहे. दिसायला पण खूप छान दिसतोय. अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे.
मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोदक कसा वाटला मला कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.